नमस्कार, अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे। चांगली वेळ येण्याआधी कोणते शुभ 10 संकेत आपल्याला पाहायला मिळतात याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। मंडळी, कोणाला श्रीमंत व्हायचे नसते असं म्हणतात की महालक्ष्मी धनाची देवी आहेत। असे म्हणतात की देवी लक्ष्मी ज्या घरात वास करतात त्या घरात कधीही धनाची आणि धान्याची कमतरताही भासत नाही। जीवनात सदैव सुख शांती राहावी, देवी लक्ष्मीची कृपा आपल्या घरात नेहमी असावी, त्यासाठी दररोज भगवान विष्णूंची पूजा केल्याने घरात धनसंपत्ती ही येते। माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या कृपेने धन ऐश्वर्य यामध्ये वाढ तर होतेच, त्याशिवाय मानसन्मान कीर्ती ही सुद्धा वाढीस लागते। अशा लोकांची कीर्ती चारही दिशांना पसरते। ज्योतिषशास्त्रात असे म्हटले जाते की ज्या व्यक्ती माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करतात त्यांच्या घरात पैशांची कमतरता त्यांना कधीही जाणवत नाही। त्याचप्रमाणे माता लक्ष्मीची कृपा जर असेल तिथे पैसे मिळण्याची शक्यता ही असते आणि त्यासाठी शुभ चिन्हही दिसायला लागतात। जर तुम्हाला ही अशी चिन्ह दिसत असतील तर तुम्ही समजून घ्या की तुमच्या सोबत काहीतरी चांगले घडणार आहे। चला तर मग या चिन्हांबद्दल आज आपण जाणून घेऊयात। त्यामध्ये पहिला संकेत आहे, जर तुम्हाला घरात अचानक काळ्या मुंग्या दिसल्या, त्यांनी वर्तुळं बनवलेली दिसली तर तुम्ही त्यांना काहीतरी खायला हे टाकावं। तुम्ही समजून घ्या की तुमच्या घरात महालक्ष्मीचं आगमन हे होणार आहे आणि तुम्हाला अमाप संपत्ती देखील प्राप्त होणार आहे। परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्यांना तुमच्या घरी येण्यासाठी आमंत्रित कराल। मुंग्या अशाच अनिश्चित काळासाठी येत राहतात। जेव्हा तुम्हाला स्पष्ट दिसेल की त्यांचे आगमन केवळ जीवनात बदल घडवून आणण्यासाठी झालेले आहे, त्यावेळी लक्ष्मीचे आगमनही तुमच्या घरामध्ये होईल। दुसरा संकेत म्हणजे शुभ आणि अशुभ संकेत जीवनात आपल्याला पाहायला मिळत असतात। वास्तुशास्त्रात पक्षी किंवा कीटक यांचे घरटे बनवण्याबाबत देखील शुभ आणि अशुभ चिन्हेही सांगितली जातात। जर तुमच्या घरात एखाद्याने किंवा एखाद्या पक्षाने घरटे बनवले असेल तर जाणून घ्या की ते तुमचा चांगला काळ येण्याचे लक्षण आहेत। त्याचप्रमाणे घरात महालक्ष्मीचं आगमन देखील होणार आहे। तिसरा संकेत सांगायचा झालं तर सामान्यतः लोकांना घरामध्ये पाल दिसली की लगेच तिला बाहेर पळवून लावणे सुरू होते। खूप कमी लोकांना हे माहीत आहे की घरात पाल दिसणे हे शुभ मानले जाते। खास करून जर तुम्हाला पाल घराच्या मध्ये दिसली तर ते आणखी भाग्यवान असतील, कारण ते तुम्हाला चमत्कारिक परिणाम हे दाखवतात। हिंदू मान्यतेनुसार सामान्यतः असे दिसून येते की लोक तिला चांगले मानत नाहीत आणि जर घरात दिसली तर तिला हाकलून देतात। पण आम्ही तुम्हाला इथे सांगतो की अचानक जर पाल दिसली तर ते खूपच शुभ मानलं जातं। हे महालक्ष्मीचे आगमनाचे प्रभावी लक्षण आहे। असे म्हटले जाते की जर पाल एखाद्याचा पाठलाग करताना दिसली तर ते घरातील प्रगतीचे लक्षण आहे। तसंच तुळशीच्या रोपामध्ये जर तुम्हाला पाल दिसली तर ते खूपच शुभ मानले जाते। हे अमाप संपत्ती मिळण्याचे लक्षण आहे। तर मंडळी, आता आपण चौथा संकेत पाहूयात।
घरातील वडीलधारी मंडळी नेहमी सांगतात की हातापायांना जर खाज येत असेल तर त्यामागे शुभ किंवा अशुभ चिन्हेही लपलेली असतात. तथापि याकडे आपण फारसे लक्ष हे देत नाहीत. परंतु या विषयाबाबत वास्तुशास्त्रामध्ये महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे. वास्तुशास्त्रानुसार हातावरील खाज तुम्हाला सांगते की धनलाभ हा होणार आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा डाव्या हाताला खाज येत असेल तेव्हा तुम्ही समजून घ्या की तुमचे अच्छे दिन हे येणार आहेत. पाचवा संकेत, जर स्वप्नामध्ये तुम्हाला झाडू, घुबड, बासरी, हत्ती, मुंगूस, शंख, तसेच नाग, गुलाब, तारे असे दिसत असेल तर समजून जा की माता लक्ष्मी तुमच्यावर खूप आनंदी आहे आणि लवकरच तुम्हाला खूप मोठा धनलाभ हा होणार आहे. सहावा संकेत सांगायचा झालं तर असे म्हटले जाते की सकाळी उठल्यावर आणि संध्याकाळी सांजवेळी जर शंखाचा आवाज आपल्याला आला तर हेही अतिशय शुभ मानलं जातं. महालक्ष्मीचे आगमनाचे हे लक्षण सांगितलेले आहे. सातवा संकेत सांगायचा झाला तर जर घराच्या बाहेर तुम्ही गेलात आणि तुम्हाला ऊस दिसला तर हे देखील पैसे मिळण्याचे सर्वात मोठे शुभ लक्षण आहे. त्याचप्रमाणे आठवा संकेत, जर तुम्ही काही कामासाठी बाहेर जात असाल आणि वाटेत तुम्हाला कुत्रा काहीतरी खाताना आढळला किंवा दिसला तर समजून जा की तुम्हाला मोठ्या प्रमाणावर पैसे हे मिळणार आहेत. माता लक्ष्मीचे लवकरच तुमच्या घरात आगमन हे होणार आहे. नववा संकेत सांगायचा झालं तर घराला झाडू मारताना जर कोणी तुम्हाला दिसलं तर हा असा संकेत आहे की तुम्ही लवकर श्रीमंत होणार आहात. 10वा संकेत सांगायचा झाला तर स्वप्न पाहणे ही एक सामान्य प्रक्रिया आहे. बरेच लोक स्वप्न पाहतात. विशेषतः लोकांना रात्री जास्त स्वप्नेही पडत असतात. काही स्वप्ने वाईट असतात तर काही चांगली असतात आणि काही स्वप्न भीतीदायक ही असतात. जीवनावर महत्त्वपूर्ण प्रभाव यांचा पडत असतो. तुम्ही शुभ आणि अशुभ चिन्हे पाहत असाल तर अनेक जणांना स्वप्नात स्वतःला झाडू मारताना किंवा झाडताना पाहिले असेल तर हे खूपच चांगले लक्षण मानले जाते. हिंदू धर्मात झाडूला विशेष असं महत्त्व आहे. झाडूचे अनेक शुभ आणि अशुभ चिन्हांशी संबंध हे आहेत. हिंदू धर्मात झाडूला विशेष महत्त्व हे आहे. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 10 संकेत हे पाहिलेले आहेत. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा छान छान व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.